या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने सध्या राज्यामध्ये ई बसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय। पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, यांनी मुळातच 1000 बसेस ई बसेस 1000 ई बसेसचा ताफा हा संपूर्ण दोन्ही उपक्रमासाठी बुक केला असताना पुणे परिवहन महामंडळाने 500 CNG बसेस भाडे तत्त्वावर घेण्याचा हा माझा एक प्रश्न आहे। आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे किंवा या सगळ्यामध्ये कुठेही नियमांचं पालन झालेलं आहे, हा माझा या ठिकाणचा प्रश्न आहे। आपण त्या ठिकाणी उत्तर देताना बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत। या ठिकाणी माझा उपप्रश्न असा आहे की ज्या म्हणजे दिनांक 20/11/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन केलं, त्या बैठकीचं निमंत्रण 3:01 संबंधित अधिकाऱ्यांनी मेलद्वारे दिलं। म्हणजे एवढ्या मोठ्या 500 बसेसचा करार करताना एवढ्या घाईने ही बैठक घेण्याचा उद्देश काय? आणि त्याच्यामुळे हा सगळा कारभार हा संशयास्पद असल्यामुळे या सगळ्या कारभाराची चौकशी करण्यापूर्वी तिकडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक जे कोणी असतील त्यांना प्रथम निलंबन करून नंतर याची चौकशी करणार का? एक त्यानंतर महानगरपालिका निवडणुकानंतर आणि महानगरपालिका समिती अस्तित्वात येण्यापूर्वी एवढा मोठ्या निविदा मागवण्याचं कारण काय, याबद्दल शासनाने स्पष्टता द्यावी। उपप्रश्न क्रमांक 3 आहे माझा की मागील निविदेत यशस्वी ठरलेले तेच कंत्राटदार पुन्हा CNG बसेस या निविदामध्ये कसे काय यशस्वी ठरतात, याबद्दलही सरकारने खुलासा करावा। माननीय मंत्री